नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर इथं बघा, एकाच कस्टमरचे 5 ब्लाउज आलेले आहेत आणि 4 साड्या आहेत फॉल लावायच्या। तर ह्या 4 साड्या मी काढून ठेवल्या आणि ब्लाउज पण तुम्हाला दाखवते। हे बघा, हा एक ब्लाउज, टोटल 5 आहेत, तर त्याच्यातले मी 4च कटिंग करणार आहे। तर 2, 3, 4 आणि 5 एका ब्लाउजचं मी अस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे। आणि मग सर्वात पहिल्यांदा मी काय करणार आहे, तर साड्या ज्या आहेत त्यातील ब्लाउज पीस काढून घेणार आहे आणि नंतर ब्लाउज लगेच कटिंग पण करून घेणार आहे। त्याच्यातील एक ब्लाउज फक्त मी मागे ठेवणार आहे, तो डिझाईनचा शिवायचा आहे आणि साडीतलाच, म्हणजे काठपदर साडीतला आहे म्हणून तो नंतर शिवणार आहे। आणि हे जे ब्लाउज आहे ते कटिंग करते ते त्याचं फक्त बाही ज्या आहेत त्या फुगा बाही करायच्या आहेत आणि बाकी आहे असं सिंपल 1 टक्स ब्लाउज शिवायचे आहेत। तर या पद्धतीने सर्व साड्या ज्या आहेत ते एक एक करून मी सगळ्यातील पीस काढून घेणार आहे। तर या साडीसुद्धा खूप छान पीस आलेला होता, असा म्हणजे बघा डिझाईन असं भरपूर आलेली होती बाहीसाठी, पाठीमागच्या भागासाठी। तर सिंपलच हा ब्लाउज शिवायचा होता, याचा काही फुगाबाही वगैरे शिवायची नव्हती, पण डिझाईन असल्यामुळे हा सिंपल 1 टक्स ब्लाउज फक्त शिवायचा होता, कारण पाठीमागे आणि बाहीवरती डिझाईन ही ऑलरेडी होती याच्यामुळे। तर बघा, असंच असतं माझं रुटीन रोजचं, कारण रोज घरातली सर्व कामे आवरायची, मुलांचं आवरायचं। आत्ता काही मुलांच्या शाळा नाहीत, पण शाळा चालू झाली की मग मुलांचं आवरायचं, घरातील कामे आवरायची, नंतर आपलं मग स्टिचिंगचं काम करत बसायचं। तर दिवसभर हेच म्हणजे कटिंग करायचं, स्टिचिंग करायचं हेच चालू असतं। आणि नंतर आणखी आपलं संध्याकाळचं प्रत्येक बायकांना जी कामं असतात, म्हणजे स्वयंपाक ते सर्व करायचं, याच्यामध्ये आपला माझा तर दिवस जातो। तर तुम्हाला जर माझं डेली रुटीन जर पूर्ण शेअर करायचं, म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल हा व्हिडिओ बघायचा आहे, तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की डेली रुटीनचा व्हिडिओ बनवेन। तर या साडीला बघा, दोन्ही साईडचं कट करायचं होतं, कारण त्या तिन्ही साड्यासनी एका साईडला अशी लेस होती, पण या साडीला लेस वगैरे काही नाही, त्याच्यामुळे दोन्ही साईडचं मला कटिंग करायचं होतं। तर ही साडी खूप छान आहे, राखाडी कलरची, मला पण खूप आवडली, एकदम स्मूथ असं याचं हे होतं, सूत होतं। तर या पद्धतीनं सर्व साड्या ज्या आहेत त्या मी कटिंग करून घेतल्या। तर हा एका ब्लाउजचं मी तर म्हणजे अस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे। तर हा बघा, बाहीचं कटिंग आहे हे, त्याच्यानंतर हे क्रॉसपट्टीचं, त्याच्यानंतर हे जे आहे ते म्हणजे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट। तर इथं मी हे कटिंग करून घेतलं आहे, त्याच्यावरतीच मग मी हे दुसरी पण ब्लाउज कटिंग करून घेणार आहे। तर या पद्धतीने बॅक साईड, फ्रंट साईड, बाहीचं आणि क्रॉसपट्टी 1 टक्स ब्लाउजचं 4 भागामध्ये कटिंग होत असतं। आणि इथं आता हे मी एक एक करून कटिंग करून घेणार आहे। सर्वात पहिल्यांदा अस्तर जे आहेत ते कटिंग करून घेणार आहे। तर 3 ब्लाउजचे अस्तर मी अगोदर एकमेकांवरती ठेवून मग कटिंग करणार आहे। तर या पद्धतीने वेळेची बचत पण होते, म्हणजे एकाच वेळी 2 ते 3 ब्लाउज कटिंग होतात, म्हणून मी एकमेकांवरती असं फोल्ड करून अस्तर ठेवलेले आहेत आणि हे कटिंग करून घेणार आहे। तर वेळेची बचत पण होते आपली। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आणि या पद्धतीने तिन्ही अस्तर मी एकमेकांवरती ठेवले आणि जे अस्तरचं कटिंग केलेलं होतं चौथ्या, ते याच्यावरती असं ठेवून मग नंतर मग मी कटिंग करणार आहे। जिथे जिथे जो भाग ॲडजस्ट होतो तो ठेवायचा आणि 4 भाग असे ठेवून द्यायचे आणि नंतर मग मार्किंग करून घ्यायचं अगोदर, नंतर मग कटिंग करायचं आहे। तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आय होप की तुम्हाला माझे व्हिडिओ म्हणजे आवडत असतील, तर मला कमेंटमध्ये पण सांगत चला। तर या पद्धतीने इथं असं मी खडूनी मार्किंग करून घेते आणि नंतर मग कटिंग करून घेणार आहे। तर स्टिचिंग रिलेटेड पण काही म्हणजे तुम्हाला जे यूजफुल होतील असे व्हिडिओसुद्धा मी शेअर करत असते या चॅनलवरती, म्हणून जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी जो व्हिडिओ तुमच्या शेअर करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। तर हे मार्किंग करून घेतलं आणि आता हे भाग बाजूला काढून घेते आणि कटिंग करून घेते। तर तुम्हीसुद्धा ही पद्धत, तुम्ही जर म्हणजे ब्लाऊज शिवत असाल तर ही ट्रिक नक्की वापरा, म्हणजे एकाच वेळी 2 ते 3 ब्लाऊज कटिंग होतील। याच्यावरती आणखी 1-2 म्हणजे तुमच्या कात्रीने जेवढे
पीस एका वेळी कटिंग होतील तेवढं तुम्ही ठेवू शकता आणि कटिंग करू शकता। तर इथं या पद्धतीने इथं मी हे कटिंग करून घेतलेलं आहे आणि नंतर मग मी हे स्टिच करणार आहे। तोपर्यंत हे सर्व फुगाबाईचे शिवायचे होते, पण मला कस्टमरचा कॉल आला, म्हणजे मीच फोन केला कस्टमरला। तर त्याच्यातील 2 ब्लाऊजचे फक्त फुगाबाई करायची होती आणि 2 ब्लाऊजचे साधी आपली डेली कशी बाई असते तशी करायची होती, म्हणून नंतर मग मी फुगाबाईसाठी 2 ब्लाऊजचं कटिंग केलं फुगाबाईचं। तर 2 ब्लाऊजचं मी फुगाबाईचं कटिंग केलेलं आहे आणि 2 ब्लाऊज जे आहेत ते साधं आपलं सिंपल बाईचं कटिंग केलेलं आहे। तर या पद्धतीने इथं मग मी कटिंग करून घेतलं। तर आपल्याला म्हणजे कटिंग करताना ते असं एकत्र जर आपण एकावरती एक ठेवून सर्व अस्त्राचं जर कटिंग करत असू तर त्यावेळी आपल्याला असे जर एखाद्या ब्लाऊजसाठी चेंजेस असतील तर ते लक्षात ठेवून नंतर ते कटिंग करायचे असतात। तर या बाहीची रुंदी फक्त मी मोजली, कारण आपल्याला आता फुगाबाईसाठी एक्स्ट्रा 5.5 इंच 5 ते 5.5 इंच मी फुगाबाईसाठी एक्स्ट्रा घेत असते। तर रुंदीसाठी तेवढं मी पहिली जी कटिंग केली आहे ती घेतलं आणि या पद्धतीने तर मग फुगाबाईचं सुद्धा कटिंग करून घेतलं। तर इथं बघा मी 3 ब्लाऊज म्हणजे अस्तरचं एका वेळी 3 अस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे। तर सर्व पार्ट जे आहेत ते आहे त्याच्यावरती त्याच्यावरती इथं ठेवून देते आहे आणि याच्यानंतर आपलं मेन ब्लाऊज पीसचं सुद्धा कटिंग इथं मी करून घेणार आहे लगेचच। तर इथं 3 ब्लाऊजचं अस्तरचं कटिंग आपलं कंप्लीट झालेलं आहे। तर इथं बघा म्हणजे तुम्हाला हे 4 ब्लाऊज टोटल मी कटिंग केले ते दाखवते, म्हणजे आता जे अस्तरचं कटिंग दाखवलं तेच ब्लाऊज पीस कटिंग करून 4 भाग टोटल कटिंग केलेले आहेत, म्हणजे 4 ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे। आणि साड्या आता अगोदर साड्यांना फॉल लावून घेते आणि नंतर ब्लाऊज काय आज लगेच नाही स्टिच करणार। तर इथं बघा 4ही साड्यांना फॉल लावून घेतली। एक साडी बघा लाल 2 होत्या आणि दुसऱ्या 2, प्रत्येक साडीला फॉल लावून घेतलेला आहे। तर मैत्रिणींनो कसा वाटला व्हिडिओ, आवडल्यास नक्की मला म्हणजे कमेंटमध्ये सांगा आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा 4ही साड्या इथं मी तयार केल्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।